नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता मात्र जानकीने एक अशी उंच उडी घेतलेली असते आणि जे टेंडर आहे ते जानकी एंटरप्राइज कंपनीला अगदी ऐश्वर्याच्या नाकावर टिचून जानकीने मिळवलेलं असतं। कारण आता ऐश्वर्याचा असा गैरसमज असतो की शर्वरीला पैसे दर दिले नाही, परंतु शर्वरीला फसून तिने टेंडरचे जे काही कोटेशन आहे त्याचे फोटो बदललेले असतात। परंतु ऐश्वर्याला आता असं वाटत असतं की जानकीला आता याबद्दल काही माहिती नाही, परंतु आता मात्र ऐन वेळेस येऊन जानकीने बाजी मारलेली असते। कारण शर्वरीने आता जानकीला सर्व काही येऊन सांगितलेलं असतं की जानकी वहिनी, अगं मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली, मी असं करायला नको होतं। म्हणून आता शर्वरी हातापाया पडून जानकीची माफी मागते आणि जानकीचं जे काही टेंडरबद्दलचे कोटेशनचे फोटो आहेत ते कसे मी घरात येऊन चोरी केली आणि ते फोटो काढलेत, मी असं करायला नको होतं असं आता शर्वरी रडतच सर्व काही जानकीला घडलेला प्रकार सांगते। तेव्हा मात्र आता जानकीला धक्का तर बसतो, तरी सुद्धा आता मोठ्या मनाची जानकी शर्वरीला काही एका शब्दाने सुद्धा दुखवत नाही। तरी सुद्धा आता जानकीने ऐन वेळेस अगदी शांत राहून या सर्वाचा विचार केलेला असतो। त्यानंतर मात्र आता त्या कोटेशनबद्दल आता ती सर्व काही ऋषिकेशला सांगते आणि ऋषिकेशला शांत ठेवते। परंतु आता मात्र ऐश्वर्या इतकी भडकलेली असते, ऐश्वर्या म्हणत असते की हे झालेच कसं। तेव्हा आता शर्वरीचा आता ऐश्वर्याला खूप असा राग आलेला असतो, परंतु शर्वरीला आपण फसवलं आणि जर काही आपण आता शर्वरीला बोलायला गेलो तर शर्वरी आता सर्व काही सुमित्राला येऊन सर्व काही सांगेल आणि आपलं पितळ तर उघडं करेन। एकतर आजीने आपल्या नावाचा चांगला पितळ उघडं करण्याचा जप तर केलेला आहे, त्यामुळे आता मात्र आपण काही बोलायला नको असं ऐश्वर्या ठरवते। परंतु आता मात्र कोटेशन जे काही मिळालेलं आहे सर्व गावाला इतका आनंद झालेला असतो आणि जानकीने आता खरं जे काही आहे ती बाजी मारून ऐश्वर्याच्या नाकावर टिचून ऐश्वर्याला एक छान असं उत्तर दिलेलं असतं आणि चॅलेंज दिलेलं असतं की ऐश्वर्या, अगं तू कितीही नाकाने कांदे सोलत असली तरीसुद्धा मात्र हे बघ, तू आता ज्या कलियुगात राहते, तुला तर असं वाटत असतं की मी पैशावाली आहे, ऐश्वर्य माझ्या हातात आहे, इतकी मोठी कंपनीसुद्धा माझ्या हातात आहे, पण हे विसरू नकोस अगं ते कंपनीचं नाव अजूनपर्यंत आमच्या आईंचंच आहे। अगं तुझ्या नवऱ्याने तर तुझ्या त्या कंपनीला नावसुद्धा दिलं नाही, परंतु माझ्या नवऱ्याने माझ्या कंपनीला माझं नाव दिलं। मग मी ह्या कंपनीची मालकीन तर आहे, पण आमच्या बाजूने सर्व शेतकरी, गावातील लोक आणि सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे आता हे बघ, कितीही तू नाती विकत घेण्याचा प्रयत्न केले, कितीही माणसं तू विकत घे, परंतु नाती कधीही विकली जात नाही। अगं जर स्वाभिमानाने आपण प्रत्येक नातं जपत आलो तर ऐन वेळेस मात्र तीच नाती आपली साथ देतात आणि तीच आपली माणसं असतात। अगं तू शर्वरीला कितीही पैसे देऊ केले असले तरीसुद्धा तू शर्वरीला फसवलं। अगं तू त्यांना असं करायला नको होतं, कारण त्यांना काय हवं काय नको हे बघणं आपली जबाबदारी आहे। कारण त्या या घरातील एक मुलगी असून त्यांचा या घरावर पूर्ण हक्क आहे, त्यामुळे तू त्यांच्याशी असं वागायला नको होतं। म्हणून शर्वरी वंशने ऐनवेळीच तुझी बाजूही पलटवली, म्हणजे तुला जो काही तिने हातभार दिलेला होता, परंतु तू जशा प्रकारे त्यांच्याशी वागली त्यामुळे तू तर शर्वरी वंशला गमवले। अगं त्यांनी तर फक्त नानांच्या शब्दावर विश्वास ठेवला होता, परंतु आतमध्ये काय झाले, तू नानांना कसं धमकावलं, काय केलं, हे सर्व काही आता नाना स्वतःच जेव्हा सांगतील तेव्हा मात्र आईसुद्धा तुला स्वतः घराच्या बाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही। आणि हे बघ, 2 रुपयाची किंमत आज तुला कळली असेल। अगं तू करोडांची मालकीन आहे, परंतु 2 रुपयाच्या कोटेशनमुळे अगं तुझं टेंडर गेलं आणि तुझी कंपनी आता बघतच राहा की कंपनीचं काय होतं। परंतु हे बघ, तू ज्या कंपनीत तुझा हक्क गाजवण्याचा प्रयत्न करते ती तर तुझ्या स्वतःची कंपनी नाही, अगं ती आमच्या नानांची आणि ऋषिकेशने त्यांच्या कष्टावर आणि हिमतीवर उभी केलेली कंपनी आहे। त्यामुळे तू आता हे विसरू नकोस, जानकी आणि सुमित्रा कधीही वेगवेगळ्या झालेल्या सुद्धा नाही, त्या कितीही वेगवेगळ्या झाल्या असल्या तरी त्यांचं मन तू कधीही वेगळं नाही करू शकत। आता जानकी आणि एंटरप्राइज आणि सुमित्रा एंटरप्राइज कंपनी बघ मी कशी एकत्र आणते ते, आणि नाही तुला दोडीला लावलं, म्हणजे नाही तुला लाथडून या सर्व हक्कातून बाहेर काढलं,
तुझ्या पापाची शिक्षा तुला दिली, नाही तर मी सुद्धा नावाची जानकी नाही. ऐश्वर्या आता कितीही पैशाच्या जोरावर काही करत राहा, कितीही नवऱ्याचे कान भरत राहा, परंतु एक ना एक दिवस मात्र सारंग भाऊजींसमोर तुझा हा खरा चेहरा जेव्हा येईल तेव्हा मात्र आता तुझी काही कमी नाही. कारण तू कितीही अहंकाराने आणि ऐश्वर्याने कितीही माणसं असे गमावण्याचा प्रयत्न कर, परंतु सारंगला लवकरच कळेल की तुझा हा स्वभाव कसा आहे. अगं तू कितीही सारंग भाऊजींना खोटं वागून त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करत असेल, पण तरीसुद्धा लवकरच आता काय होतं ते बघत राहा. तर आता ऐश्वर्याच्या नाकावर टिचून जानकीने सर्व गावातील लोकांना पेढे वाटलेले असतात आणि ऐश्वर्याला देण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आता मात्र 2 रुपयाचं नाणं देऊन आता जानकीने सर्व काही ऐश्वर्याचं पितळ उघडं केलेलं असतं. सारंगला सुद्धा खूप राग येतो. तेव्हा ऐश्वर्या सारंगला म्हणते की बघितलंस का तुमची बहीण किती बदलली ते. सारंगला तर आता जे काही ऐश्वर्या सांगेल अगदी नंदी बैलासारखं हो 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 करत असतो आणि आता ऐश्वर्याच्या मागे पुढे तो करत राहतो. त्यानंतर मात्र आता ऋषिकेशला सर्व काही गावातील शेतकरी अगदी उचलून घेतात. ऋषिकेशचं स्वागत अगदी फुलांचे गुच्छ वगैरे देऊन ऋषिकेशचं दणक्यात असं स्वागत होतं आणि कंपनीची काही अगदी जोमात अशी एंट्री होते आणि त्या कंपनीचं सुद्धा काही अगदी थाटामाटात उद्घाटन होतं आणि टेंडर मिळाल्यामुळे गावातील शेतकरी अगदी इतके आनंदी असतात. आणि आता मात्र ऋषिकेश आता घरी येतो. सर्व गावातील लोक ऋषिकेशला हार घालून उचलून घरी घेऊन येतात. तेव्हा आता जानकी अगदी मानाने ऋषिकेशचं स्वागत करते, त्याचं औक्षण करते. ऋषिकेश खूप असा खुश असतो आणि जानकीला सुद्धा अगदी आनंद झालेला असतो. जानकी आता औक्षण करून प्रेमाने आता ऋषिकेशचं स्वागत करते आणि आता ऋषिकेशचं स्वागत केल्यानंतर सर्व गावकऱ्यांना पेढे वाटले जातात. गावकरी अगदी खूप खुश असतात. आपल्या ऋषिकेश जानकीच्या स्वागत म्हणजे जयघोष ते करत असतात की ऋषिकेश दादांचा विजय असो. त्यानंतर मात्र आता लगेच ओवी ही आईला विचारते की आई, अगं मी माझ्या फ्रेंडला पेढे द्यायला जाऊ का? अगं बाबांचं इतकं मोठं यश आहे, आपल्या कंपनीला टेंडर मिळालं, अगं खरंच मी आजीला पेढे देऊन येते. आजीला हे ऐकून खूप असा आनंद होईल. तेव्हा आता जानकी म्हणते की हो हो बा, अगं ओवी तू नक्की जा आणि आपल्या आईंना पेढे देऊन ये. तर आता ओवी विचारते की आई, अगं बेस्ट फ्रेंड. तेव्हा आता जानकीला माहिती असतं परंतु ओवीला सांगायचं नसतं. त्यानंतर मात्र आता ओवी ही आजीला पेढे घेऊन अगदी मंदिरात आलेली असते, परंतु आता सुमित्रा म्हणत असते की ओवी अगं चल आपण नानांना पेढा देऊयात आणि नानांना ऋषिकेशच्या यशाबद्दल आणि जानकीच्या यशाबद्दल सांगूयात, नानांना खूप असा आनंद होईल. तेव्हा मात्र आता ओवी आणि सुमित्रा ह्या घरी येतात. सुमित्राला एका दृष्टीने वाईट वाटतं कारण सुमित्रा एंटरप्राइज कंपनी ही तिच्या नावाची असते, परंतु जानकीचं जे काही कौतुक तिला करायचं असतं तर ते तिचं तोंड भरून कौतुक असतं म्हणून तिला आनंदसुद्धा होतो. तेव्हा आता नानांना ओवी आणि ह्या सुमित्रा पेढा देतात, नानांना भरवतात. नानांना खूप असा आनंद होतो. आनंद अश्रू नानांच्या डोळ्यातून वाहत असतात. त्यानंतर मात्र आता ओवी सर्वांना पेढे देते आणि आता मात्र त्याच वेळेस ऐश्वर्या आणि सारंग हे घरी येतात. घरी आल्यानंतर मात्र आता ओवी ही सुमित्रा आईच्या हातावर तिने पेढा ठेवलेला असतो. तेव्हा आता सुमित्रा आईच्या हातावर पेढा बघून मात्र आणि ओवीला तेथे पेढे घेऊन आलेले बघून ऐश्वर्याचा आणि सारंगचा खूप असा जळफळाट होतो आणि ऐश्वर्या मुद्दाम आणखीन आता सारंगचे कान भरायला सुरुवात करते की सारंग अहो बघा ना, तुमच्या कंपनीचा पराभव करून जे त्यांनी त्यांच्या कंपनीचं टेंडर मिळवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला पराभव दाखवण्यासाठी आता ऐश्वर्या मुद्दाम आता सारंगचे कान भरते की सारंग अहो तुम्ही हारलात म्हणून आई मुद्दाम त्याच्या म्हणजे ऋषिकेशच्या यशाचे पेढे खातात. तेव्हा मात्र आता सारंगला भडकून दिल्यानंतर सारंग लगेच तो पेढा सुमित्राच्या हातातून घेतो आणि फेकून देतो आणि ओवी ही सारंग काकाला म्हणते की सॉरी सारंग काका, अरे सारंग काका मला असं करायचं नव्हतं, अरे हा पेढा तू सुद्धा घे. परंतु सारंग ओवीला इतका ओरडतो की गप्प बस, ओवी इथून चालती हो. तेव्हा आता ओवीला चालती हो म्हटल्यानंतर सुमित्राला खूप असा राग येतो. सुमित्रा वाटेल तसा अपमान आता ह्या ऐश्वर्या आणि सारंगचा करते. तेव्हा मात्र आता सुमित्रा असं बोलत असते की ऐश्वर्या अगं मी तुला सांगून ठेवलं होतं, तुला बजावलं होतं, ओवीला या घराच्या बाहेर कोणीही काढू शकणार नाही. परंतु ओवी आता रडतच निघून गेलेली असते. सुमित्राला खूप असं वाईट वाटते. तेव्हा सुमित्रा आता सारंग आणि ऐश्वर्या दोघांचा चांगला समाचार घेते
सुमित्रा म्हणत असते की ऐश्वर्या, अगं तू तर तुझं खरं रूप दाखवायला सुरुवात तर केलीच, परंतु आता मात्र मी तुला सोडणार नाही. अगं तू जे काही ओवीला रागवते ना, त्या ओवीचं सुद्धा हक्काचं हे घर आहे. तू कितीही तिला येथून जाऊन म्हणजे काढण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तू आमच्या मनातून आणि आमच्या प्रेमातून ओवीला नाही काढू शकत. हे तिच्या हक्काचे आजी व आजोबा असून त्यांच्या हक्काचं हे घर आहे. तुला जे काही करायचे असेल ते तू तुझ्या डॅडाच्या घरी जाऊन करू शकते आणि तुझ्या नवऱ्याला जे काही अगदी भरवायचं आहे ना ते तू तुझ्या रूममध्ये जा आणि त्याला समजावून सांग. तेव्हा आता सुमित्रा ही सारंगला सुद्धा खूप काही बोलते. सारंग तर ऐकायला तयार नसतो. सारंग लगेच आईला खूप काही बोलतो. सुमित्राच्या मनाला खूप असं वाईट वाटतं. सुमित्राला ऐश्वर्या आणि सारंगचा खरा चेहरा कळतो. त्यानंतर मात्र आता शर्वरी सुद्धा घरी आलेली असते आणि शर्वरी आता ऐश्वर्याबद्दल सर्व काही आता सुमित्राला सांगते. सुमित्राला म्हणत असते की आई, अगं आपण खूप मोठी अशी चूक केली. जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांना ओळखण्यात खूप मोठी चूक आपल्या हातून झाली. अगं ते बदलले नाहीत, ते आहेत तसेच आहेत, परंतु आपण बदललो. आपल्या मनातील ही सोडाची भावना बदलली. जानकी वहिनीने कधीही नानांना ढकललेले नव्हते. अगं नानांना ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नसून ही ऐश्वर्या होती, परंतु तिने मात्र आता जे काही कारस्थान करून नानांना बळजबरीनं आणि धमकावून अगदी जानकी वहिनीवर नाव तिने लोटले आणि झालेला सर्व काही प्रकार आता म्हणजे आई मला पैसे हवे होते, तुम्हाला पैसे देण्यासाठी नकार दिला, म्हणून ऐश्वर्याने मला पैसे देण्यासाठी होकार दिला आणि त्या बदल्यात म्हणजे तिने माझ्याकडून जे काही म्हणजे ऋषिकेश दादाने जानकी एंटरप्राइज कंपनी उभी केली आणि ते जे काही फाईलचं कोटेशन आहे तर त्याचे फोटो मला काढून आणण्यासाठी चोरून ऋषिकेश दादाच्या घरी जायला लावलं आणि त्यांच्या घरातून चोरून ते फोटो काढण्यासाठी सांगितले. आई मी हे करायला नको होतं, परंतु ऐन वेळेस ऐश्वर्याचं हे काम मी केलं, परंतु ऐश्वर्याने मात्र तिचा निर्णय बदलला. तिने मला फसवलं. तिने मला पैसे तर दिले नाही, परंतु वाटेल तसा अपमान केला, मला माझ्याशी खोटं वागली. अगं ती तर मला म्हटली होती 1 तासाच्या आत मी तुझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करते, पण 1 तास काय आत्तापर्यंतसुद्धा अजूनपर्यंत तिने काही मला पैसे दिले नाही. पण ऐन वेळेस मी आता माझा निर्णय बदलला. अगं जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्याकडे पैसे जरी नव्हते, परंतु एक मोठं असं मन होतं. माझी काय मजबुरी आहे हे अवंतिकाने त्यांना सांगितली आणि अगदी घाईने ते दोघेही कोणताही विचार न करता मी त्यांच्याशी कसंही वागले तरीसुद्धा ते दोघेही माझ्या घरी आले. माझा काय प्रॉब्लेम आहे, मला कसलं टेन्शन आहे याबद्दल तर त्यांनी विचारपूस केली, परंतु एक खूप मोठा असा आधार त्यांनी मला दिला आणि जे काही हक्काचं आहे घर, हक्काची माणसं आहेत ती मला दाखवून दिली. म्हणून आई तू सुद्धा तुझे डोळे उघड. जानकी वहिनीकडे तू त्या नजरेने पाहतेत ना, आपली जानकी वहिनी कधीही तशी नाही आणि अजूनपर्यंत नाही. या ऐश्वर्याने सर्व काही बदलले. ऐश्वर्याने या घराला घरपण ठेवले नाही. अगदी रणदेव्यांच्या घरांचा अगदी तिने अगदी घरपण घालून तर अगदी असा अंधार या घरामध्ये पसरवला. त्यामुळे आई तू वेळीच असे डोळे उघड आणि आपल्या लख प्रकाश देणाऱ्या जानकीला घरी घेऊन ये. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो अगं शर्वरी, तू जे काही बोलते ना त्यात मला काहीतरी साम्य वाटतं, कारण मला राहून राहून असं वाटतं की नक्की आपण काहीतरी चूक केली म्हणून. तेव्हा मात्र आता सुमित्राचे कान तर उघडतात, परंतु आता मात्र जेव्हा ओवी ही रडत रडत घरी येते आणि सारंग काका कसा ओरडला, ऐश्वर्या आंटीने कसं काय केलं, सुमित्रा आजीच्या हातातील पेढा कसा फेकून दिला, हे सर्व काही आता रडत रडत ओवी जानकीला सांगत असते. आणि आता मात्र ऋषिकेश बाजारातून येतो आणि त्याच्या हातात जी काही पिशवी असते ती खाली पडते आणि खाली पडल्यानंतर मात्र आता ऋषिकेशने सर्व काही ऐकलेलं असतं. आता ऋषिकेशला इतका राग येतो. ऋषिकेश म्हणतो की त्या सारंगला नाही म्हणजे नाही सोडणार, म्हणून आता जानकी आणि ओवीला अडवण्यासाठी ऋषिकेश दरवाजाची कडी लावून घेतो आणि आता तो सारंगला जाब विचारण्यासाठी आता मात्र तो तिकडे आलेला असतो. तेव्हा आता तिकडे आल्यानंतर मात्र सारंग, रणदिवे, अरे तू कुठे आहे? माझ्या मुलीशी वागण्याची कोणती तुझी पद्धत? मी सांगितलं होतं माझ्या जानकीला आणि माझ्या ओवीला जर कोणी त्रास दिला तर त्याचं मी कसं वाकडं करतो. एकदा मी तुला धमकावलं होतं आणि तुझ्या थोबाडीतसुद्धा मारली होती, परंतु आता मात्र मी तुझी काय अवस्था करतो हे बघत राहा. अरे तुझी बायको कोणत्या थराला गेली आणि तिने शर्वरीकडून कोणतं काम करून घेतलं हे तुला माहिती आहे का? अरे तुझी बायको शर्वरीला सुद्धा फसवलं, तिला पैशाचं लालच दाखवलं आणि तिला
फसून तिने आमचं टेंडर विकत घेऊन त्याचे फोटो घेतले, परंतु ऐन वेळेस मात्र जानकीने बाजी पलटवली आणि हे टेंडर आमच्या कंपनीला मिळवलं। परंतु आता मात्र काय होतं हे बघतच राहा। म्हणून सारंग आणि ऋषिकेश यांच्यामध्ये आता खूप अशी वादावादी होतात। सारंग इतका घाबरलेला असतो कारण ऋषिकेशने त्याला खूप काही धमकावलेलं असतं। तेव्हा आता जानकीने प्रेमाचं असं औषण करून आता मात्र रणदिवेंच्या घरामध्ये काय असा मोठा प्रकार होतो आणि आता सारंगला कशी अद्दल ऋषिकेश घडवतो आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांच्या समोर कसा येतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा।